प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण नीट परीक्षेचा अभ्यास करताना जर चॅप्टर वाईज आपण PYQचा अभ्यास केला, स्ट्रॅटेजी ठेवली की कोणत्या चॅप्टरवर किती प्रश्न विचारले जातात, तर त्याच्यावर जर भर दिला तर आपल्याला अभ्यास करण्यास अधिक सोपं जाईल. आणि नीट 2023च्या प्रश्नपत्रिकेचा आपण जर नीट अभ्यास केला आणि पाहिलं तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्स त्याच्यावर 4 प्रश्न आलेले आहेत. त्याच्यानंतर AC सर्किट त्याच्यावर पण 4 ते 5 प्रश्न आलेले आहेत. आणि म्हणून ज्या चॅप्टरवर जास्त प्रश्न पडलेले आहेत त्याचा आपण व्यवस्थित बारकाईने अभ्यास केला, त्याला जर आपण ऑप्शनला टाकले नाही ते चॅप्टर, तर आपला निश्चितपणे फायदा होईल. आणि म्हणून नीट 2023ला आलेल्या इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टरमधल्या PYQचा आज मी व्हिडिओ बनवते आहे. तो आपल्याला निश्चित मार्गदर्शक ठरेल याची मला खात्री आहे. मी दीपाली कुलकर्णी देशमुख, प्रवरा पॅटर्न लोणी, माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तर बघूयात आपण काय काय याच्यामध्ये PYQ आलेले आहेत. तर पहिला जो काही MCQ आहे तो आलेला आहे इलेक्ट्रिक डायपोलवर. अँड इलेक्ट्रिक डायपोल इज प्लेस्ड ॲट अन अँगल ऑफ 30 डिग्री विथ द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. म्हणजे ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे आणि याच्यामध्ये हा जो डायपोल ठेवलेला आहे त्याने किती अँगल तयार केलेला आहे, तर तो 30 डिग्री अँगल तयार केलेला आहे. आणि इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे ही झाली थीटाची किंमत आणि इलेक्ट्रिक फील्ड तुम्हाला दिलेली आहे 2 × 10⁵ न्यूटन पर कुलम. म्हणजे ही इंटेन्सिटी दिलेली आहे. आता बघा, इट एक्सपिरियन्सेस ए टॉर्क दॅट इज इक्वल टू 4 न्यूटन मीटर. म्हणजे टॉर्क किती आहे, तर 4 न्यूटन मीटर आहे. अँड कॅल्क्युलेट द मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज ऑन द डायपोल. या डायपोलवरचा चार्ज Q आपल्याला काढायचा आहे. तर Q दॅट इज इक्वल टू व्हॉट, आणि दिलंय काय, तर इफ द डायपोल लेंथ इज 2 सेंटीमीटर. डायपोल लेंथ म्हणजेच 2L ची व्हॅल्यू 2 सेंटीमीटर दिलेली आहे की जी आपल्याला मीटरमध्ये करून घ्यायची आहे. ती आहे 2 × 10⁻² न्यूटन. मग आपल्याला टॉर्कचा फॉर्म्युला माहिती आहे की व्हेन torque is in electric field, uniform electric field, at that time tau that is equal to, it is a vector quantity that is P cross E and that is nothing but PE sin theta. आता बघा, ह्या P ची किंमत काय टाकायची, तर P that is equal to Q × 2L × E sin theta. आता बघा, हे Q आपल्याला काढायचं आहे. Q that is equal to tau divided by, हे इकडे ट्रान्सफर झाले 2L × E sin theta. आता हा झाला Qचा फॉर्म्युला. तर आता टॉर्क किती दिलेला आहे, 4 न्यूटन मीटर. त्याच्यानंतर हे 2L दॅट इज नथिंग बट 2 × 10⁻² इंटू, आता E दिलेलं आहे बघा 2 × 10⁻⁵ सॉरी +5 इथे +5 आणि sin 30 दॅट इज 1/2 0.5 किंवा 1/2, पण नेहमी 1/2 टाकून द्यायचा. आता एकदम सोपं कॅल्क्युलेशन आहे बघा. हे 2 कॅन्सल झाले, याने याला डिवाइड केलं 2 आणि इथे 10⁻³ झाले +3, वर गेले की -3. आणि म्हणून चार्ज काय आला तुमचा, तर 2 × 10⁻³ कुलम, की ज्याची ह्या -3 ची किंमत मिली टाकली की आपलं उत्तर मिळणार आहे आपल्याला 2 मिली कुलम, की जो करेक्ट ऑप्शन काय आहे, 3 आहे. एवढ्या सोप्या पद्धतीने सोडवायचं होतं. आणि नीटला आलेले प्रश्न नेहमी असे असतात की जेणेकरून कॅल्क्युलेशन सिंपल होतं, कुठेही लॉग आपल्याला वापरावा लागत नाही. आले लक्षात. तर आता दुसरा प्रश्न आहे बघा, कपॅसिटरवर नेहमी प्रश्न असतो म्हणजे असतोच. कपॅसिटर, लॉजिक गेट हे आर्टिकल कधीही ऑप्शनला टाकायचे नाहीत. आता बघा, दुसरा इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टरवरचा दुसरा MCQ. तर दी इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स ऑफ दी सिस्टीम शोन इन दी फॉलोइंग सर्किट इज. आता ह्या सर्किटमधला इक्विव्हॅलंट कपॅसिटन्स आपल्याला काढायचा आहे. मग आधी आपण A आणि Bच्या मधला कपॅसिटर काढायचा आहे. हा दिलाय 3 मायक्रोफॅरड, हा दिलाय 3 मायक्रोफॅरड, हा दिलाय 3 मायक्रोफॅरड. पण हे दोन्ही एकमेकाच्या कसे आहेत, पॅरलल. आणि म्हणून ह्या दोन्हींचा पॅरलल आपल्याला मिळणार आहे सरळ बेरीज C1 + C2. याला आपण C1 म्हणू, याला आपण C2 म्हणू आणि याला आपण C3 म्हणू. मग आता बघा CP काय झालं, तर C1 + C2 3 आणि 3
3 मायक्रोफॅरॅड आणि 3 मायक्रोफॅरॅड, एकूण झालं 6 मायक्रोफॅरॅड. आता हे 6 आणि 3 हे सेरीजमध्ये आहेत आणि म्हणून सेरीजचा फॉर्म्युला काय असतो, तर आपण याला CP म्हणू. तर हे तुमचं C3, आधी त्याचा गुणाकार घ्यायचा सेरीजमध्ये C3 आणि हा आलेला CP आणि त्या खाली त्याची घ्यायची बेरीज. आता C3 काय तुमचं 3 आणि हे काय CP काय 6. आता खाली पण 3 अधिक 6 म्हणजे 18/9 म्हणजे 2 मायक्रोफॅरॅड. एवढं सोपं कॅल्क्युलेशन होतं बघा, की जो आपला करेक्ट ऑप्शन काय आलेला आहे, ऑप्शन नंबर 4. ओके. Third PYQ, that is an electric dipole is placed as shown in the figure. Now this electric dipole, this is shown in the figure. Now the electric potential in 10 raised to 2 volt at point P due to the dipole is given is epsilon naught, that is permittivity of free space, and 1/4 pi epsilon naught, that is equal to K. Now we have to find out the electric potential at point P due to this dipole, and we know that two equal and opposite charges separated by some finite distance that constitute dipole. Okay. Therefore, this is the minus Q charge and this is the plus Q charge, and the dipole length, that is 6 centimeter, and this P point, it is at 5 centimeter from the center of this dipole. Okay. Now we know that the electric potential that is given by formula V, that is equal to 1/4 pi epsilon naught Q divided by R, and if we substitute this 1/4 pi epsilon naught, that is equal to K, it becomes K into Q divided by R. येते लक्षात. मग आता बघा आपल्याला काय शोधायचं, या P पॉइंट जवळचं पोटेन्शियल VP. मग आता ह्या मायनस Q चार्जमुळे असलेलं पोटेन्शियल आणि प्लस Q चार्जमुळे असलेलं पोटेन्शियल. मग आता प्लस Q चार्ज, आता बघा तर हा चार्ज किती अंतरावर आहे, तर हा P पॉइंट आणि हा चार्ज याच्यात किती अंतर आहे, तर हे टोटल अंतर आहे 5 आणि हे आहे 3. तर हे टोटल अंतर आहे चार्ज आणि हा पॉइंट याच्यामधलं अंतर आहे 2 × 10⁻⁻2 मीटर. हे सेंटीमीटरमध्ये म्हणून याला कशात करायचं, मीटरमध्ये करायचं. मग आता बघा इथे हे झालं KQ × 2 × 10⁻². मग आता इथे बघा हा मायनस Q चार्ज हा किती अंतरावर आहे, तर मायनस आता हे 5 आणि हे 3 म्हणजे टोटल झालं 8 सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर म्हणजेच 8 × 10⁻2 मीटर आणि हे KQ. आलं लक्षात. बघा हे KQ आणि डिवायडेड बाय डिस्टन्स. मग हा चार्ज इतक्या अंतरावर आहे, हा चार्ज इतक्या अंतरावर आहे. आता टोटल KQ × हे 10⁻², डिनॉमिनेटरचे न्यूमरेटरला गेल्यावर प्लस झाले आणि आपल्याला हे 10⁻² व्होल्टमध्ये पोटेन्शियल पाहिजे. आलं लक्षात. म्हणजे ते आपोआपच इथे आलं आणि KQ ब्रॅकेटमध्ये राहिलं 1/2 - 1/8 आणि दॅट इज नथिंग बट 3/8 KQ आणि त्याची पॉवर आली × 10⁻² व्होल्ट, की जे आपल्याला पाहिजे आहे. आणि म्हणून आपला करेक्ट ऑप्शन काय आलेला आहे, नंबर 4 हा आपला करेक्ट ऑप्शन आलेला आहे. कळतंय का. तर एवढं सोपं म्हणजे डायपोलवर नीट 2023ला 2 प्रश्न आलेले आहेत, पहिला पण आणि हा पण. आलं लक्षात. आता चौथा PYQ काय बघा, तो थेरॉटिकल आहे. इफ लाईन इंटिग्रल ओव्हर ए क्लोज सरफेस वेक्टर E डॉट वेक्टर DS दॅट इज इक्वल टू 0 ओव्हर ए सरफेस देन. मग आता 4 पर्याय दिलेले बघा. पहिला पर्याय, द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ऑन दी सरफेस इज कॉन्स्टंट, म्हणजे इलेक्ट्रिक फील्डचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे. दुसरं, ऑल दी चार्जेस मस्ट नेसेसरीली बी इनसाइड दी सरफेस. त्याच्यानंतर तिसरा पर्याय दिलेला, द इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड दी सरफेस इज नेसेसरीली युनिफॉर्म. आणि चौथा दिलेला आहे, द नंबर ऑफ फ्लक्स लाईन्स एंटरिंग दी सरफेस मस्ट बी इक्वल टू दी नंबर ऑफ फ्लक्स लाईन्स लिव्हिंग इट. मग आता आपल्याला अकॉर्डिंग टू गॉस लॉ काय आहे, गॉस थेरम, तर लाईन इंटिग्रल ओव्हर ए क्लोज सरफेस वेक्टर E डॉट वेक्टर DS, दॅट इज नथिंग बट सरफेस एरिया, दॅट इज इक्वल टू फ्लक्स. आणि हे जर तुमचं इक्वल टू 0 असेल तर मग कोणता पर्याय बरोबर आहे, तर 4 नंबरचा पर्याय. जर फ्लक्स 0 आहे, दी नंबर ऑफ फ्लक्स लाईन्स एंटरिंग दी सरफेस मस्ट इक्वल टू नंबर ऑफ फ्लक्स लाईन्स लिव्हिंग इट, तरच फ्लक्स 0 येतील ना.
आणि म्हणून 4 पैकी कोणता पर्याय बरोबर आहे? 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. तर या पद्धतीने इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टरवर सीईटीला सुद्धा 3 प्रश्न असतात. 3 ते 4 असं काही फिक्स नसतं की इतकेच, पण 3 ते 4 सीईटीला पण असतात, जेईला पण असतात, नीटला पण असतात. म्हणजे या सगळ्या परीक्षांच्या दृष्टीने इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर हा खूप महत्त्वाचा आहे. आणि बघा, एकदम सगळी क्वेश्चन पेपर सॉल्व करण्यापेक्षा आपण जर चॅप्टर वाईज केलं तर आपल्याला त्या चॅप्टरवर त्या भागावर कॉन्सन्ट्रेशन करणं सोपं जाईल. आणि म्हणून आपल्या सगळ्या मुलांना हे सोपं जावं, विद्यार्थ्यांना हे सोपं जावं म्हणून मी असे चॅप्टर वाईज PYQचे व्हिडिओ बनवते आहे. तर मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तो तुम्हाला निश्चित उपयोगी पडेल. तर तो तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा, त्यानंतर लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. ओके, ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी. Oh,